नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण एक नवीन चॅप्टर सुरू केला होता. चॅप्टर नंबर 12 अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्यामध्ये आपण सुरुवातीचा जो भाग आहे इंट्रोडक्शनचा, ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या डेफिनेशन्स, त्यांचे फंक्शनल ग्रुप्स, त्यांचे जनरल फॉर्म्युले, त्यांचे काही एक्झाम्पल्स आणि क्लासिफिकेशन हा पॉईंट संपवलेला आहे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो पॉईंट आहे पेज नंबर 256 वरचा पॉईंट नंबर 12.3, दॅट इज नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर हा जो पॉईंट आहे आपल्याला नॉमेनक्लेचरचा जो काही पॉईंट आहे हे नॉमेनक्लेचर आपल्याला अल्डिहाइड्सचं आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्सचं एकत्र पाहायचे, कारण त्यांचे जे दोघांचे कॉमन नेम्स आहेत दे आर रिलेटेड टू इच अदर. आणि नॉमेनक्लेचर किंवा त्याला आपण ट्रिवियल नेम किंवा कॉमन नेम्स म्हणूयात कीटोन्सचं, हा आपण नेक्स्ट पार्टमध्ये घेऊया. ह्या 12.3मध्ये जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे पॉईंट नंबर 12.3.1. त्याच्यामध्ये दिलेले तुम्हाला क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. लक्षात तो पॉईंट लिहिला मी या ठिकाणी लिहिलेला नाही. 12.3.1 हा पॉईंट काय असेल, नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. कीटोन हा भाग आपण नंतर घेणार आहोत. आणि त्यामधला जो पहिला पॉईंट आहे ते आहे त्यांचं ट्रिवियल नेम्स किंवा कॉमन नेम्स म्हणतो आपण, अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. या दोघांचा आपण एकत्र घेणार आहोत, कार्बोक्सिलिक ॲसिड्स आणि अल्डिहाइड्सचं. लक्षात, कारण त्यांचे दोघांचे नावं एकमेकांशी रिलेटेड असतात. कारण कार्बोक्सिलिकच्या ॲसिड्सच्या नावावरनं, कार्बोक्सिलिक ॲसिड्सच्या कॉमन नेम्सवरनं अल्डिहाइड्सचे कॉमन नेम्स दिलेले आहेत. तर त्यामध्ये बघा आता तुम्हाला काय दिलेलं आहे, द नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स दे आर रिलेटेड टू इच अदर. देर आर टू सिस्टीम्स ऑफ द नेमिंग ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड दॅट सिस्टीम्स आर ट्रिवियल नेम्स, दे आर ऑल्सो कॉल्ड कॉमन नेम्स अँड IUPAC नेम्स. त्यामध्ये पहिला पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला. लक्षात, पहिला पॉईंट या ठिकाणी मी लिहिलेला आहे बघा, ट्रिवियल ऑर कॉमन नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर त्यामध्ये काय दिलेलं आहे, ट्रिवियल नेम्स ऑफ अलिफॅटिक अल्डिहाइड्स दे आर डिराइव्ड फ्रॉम द करस्पॉन्डिंग ट्रिवियल नेम्स ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. अल्डिहाइड्सचे जे काही ट्रिवियल नेम्स, इथं तुम्हाला शब्द अवघड जात असेल तर कॉमन नेम्स म्हणा. द अल्डिहाइड्सचे कॉमन नेम्स जे आहेत ते कोणाच्या कॉमन नेम्सवरनं दिलेले आहेत, कार्बोक्सिलिक ॲसिड्सच्या कॉमन नेम्सवरनं. आणि ते कसे दिलेले आहेत, एंडिंग जो आहे नेम, एंडिंग नेम ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, द वर्ड एंडिंग IC ॲसिड ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इज रिप्लेस्ड बाय अल्डिहाइड. कार्बोक्सिलिक ॲसिडचे जे काही कंपाऊंड्सचे कॉमन नेम्स असतील त्यांच्यामध्ये एंडिंग जो IC ॲसिड हा शब्द आहे, IC ॲसिड हा शब्द काढून टाकून त्याच्याऐवजी जर आपण रिप्लेस केला एंडिंग अल्डिहाइड, एंडिंग IC ॲसिड हा शब्द काढून एंडिंग अल्डिहाइड हा शब्द जर आपण त्या ठिकाणी रिप्लेस केला तर तयार होणारं कॉमन नेम कोणाचं मिळेल आपल्याला, अल्डिहाइडचं. लक्षात, त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये दुसरा जो भाग आहे सबस्टिट्यूटेड अल्डिहाइड्स आणि कार्बोक्सिलिक ॲसिड्स असतील तर आपण ते नंतर घेऊयात. लक्षात, त्याच्या अगोदर आपण काही एक्झाम्पल घेऊयात. पहा, एंडिंग IC ॲसिड ऑफ द कार्बोक्सिलिक ॲसिड इज रिप्लेस बाय द वर्ड अल्डिहाइड. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल जो कार्बोक्सिलिक ॲसिडमधला फर्स्ट मेंबर आहे तो फर्स्ट मेंबर आहे HCOOH. लक्षात, तो अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. झाले आपलं क्लासिफिकेशनमध्ये, त्याचं नाव येते फॉर्मिक ॲसिड. आता ह्या कार्बोक्सिलिक ॲसिड्सचे जे काही कॉमन नेम्स आहेत, आपण कार्बोक्सिलिक ॲसिड घेताना डिटेलमध्ये घेऊया. लक्षात, ते त्यांच्या ओरिजिनपासून दिलेले असतात. लक्षात, म्हणून ह्या HCOHला आपण म्हणतो फॉर्मिका फॉर्मिका म्हणजे त्याचं लॅटिन वर्ड जे आहे फॉर्मिका, त्याचा मिनिंग आहे रेड अँट. आणि आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी आपले लाल मुंगी जर आपल्याला चावली तर त्या ठिकाणी खास सुटते, कारण ती तिच्या शरीरातलं जे ॲसिड आहे ती आपल्या बॉडीमध्ये इंजेक्ट करते. लक्षात, तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपलं थोडंसं खाजल्यासारखं वाटते. पहा लक्षात, तर त्या फॉर्मिका म्हणतात त्या अँटला. आणि फॉर्मिका
मधलं जे काय ॲसिड आहे त्या ॲसिडवरनं नाव दिलं इथं फॉर्मिक ॲसिड. म्हणजे हे कार्बॉक्झिलिक ॲसिडचे जे नाव आहे ते कशावरून दिलेले आहे, त्यांच्या ओरिजिनपासून. लक्षात. मग HCOOH ला म्हणतो आपण फॉर्मिक ॲसिड. आता याच्यातला जो शब्द आहे IC ॲसिड, हा जर आपण काढून टाकला तर इथं फंक्शनल ग्रुप COH आहे, जे की एक्झाम्पल आहे कार्बॉक्झिलिक ॲसिडचं. या साईडला मी जे एक्झाम्पल लिहिले ते कोणाचे आहेत, कार्बॉक्झिलिक ॲसिडचे एक्झाम्पल आहेत. आणि या साईडला जे एक्झाम्पल्स लिहिले ते कशाचे आहेत, अल्डिहाइड्सचे एक्झाम्पल आहेत. दोघांच्या मध्ये मी एक रेष मांडलेली पहा. HCOH जिथं फंक्शनल ग्रुप आहे COH, दॅट इज द फर्स्ट मेंबर ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड फॅमिली. नेम ऑफ दॅट ॲसिड इज फॉर्मिक ॲसिड. आता ह्याच्यावरून जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं आहे तर त्याचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. Hला H ॲज इट इज राहील. COOH इज रिप्लेस बाय द फंक्शनल ग्रुप CHO. याचं नाव आहे फॉर्मिक ॲसिड. IC ॲसिड हा शब्द काढून जर आपण ह्याच्याऐवजी अल्डिहाइड लिहिला तर काय येईल नाव, फॉर्माल्डिहाइड. बघा इथं IC ॲसिड हा शब्द काढला, इथं काय लिहिला मी, अल्डिहाइड. तर स्पेलिंग काय येईल, FORMA FORMALDEHYDE. आले या ठिकाणी FORMALDEHYDE, फॉर्माल्डिहाइड. त्याला काय म्हणतो आपण, फॉर्माल्डिहाइड. त्याच्यानंतर सेकंड मेंबर घेतो आपण ॲसिटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड मधला सेकंड मेंबर R ग्रुप घेतला या ठिकाणी. या ठिकाणी R म्हणजे H आहे. हा सुद्धा अलिफॅटिक कार्बॉक्झिलिक ॲसिड आहे, CH3COOH. नेम ऑफ दॅट ॲसिड इज ॲसिटिक ॲसिड. आता याचा IC ॲसिड हा शब्द काढायचा आहे. आता इथं CH3COOH हे एक्झाम्पल झालं तर याच्यामध्ये काय येईल, या ठिकाणी एक्झाम्पल काय येईल, CH3CHO. बरोबर आहे. CH3COOH ॲसिटिक ॲसिड झाला. या ठिकाणी COH काढून कोणता फंक्शनल ग्रुप ठेवला मी, अल्डिहाइडचा फंक्शनल ग्रुप. तर फॉर्म्युला मिळेल आपल्याला CH3CHO. आणि IC ॲसिड हा शब्द काढून अल्डिहाइड ठेवला तर काय येईल, ॲसेटाल्डिहाइड. आले लक्षात. त्याच्यानंतर हे दोन उदाहरणं झाले. तिसरं उदाहरण तुम्ही घेऊ शकता, CH3CH2COOH. दॅट इज कॉल्ड प्रोपिओनिक ॲसिड. त्याला कोणता ॲसिड म्हणतात, CH3CH2COOH. या ॲसिडला काय म्हणायचं, प्रोपिओनिक ॲसिड. आणि समजा आपण अल्डिहाइडचा मेंबर घेतला, लक्षात, तर काय येईल, CH3CH2CHO. याचं नाव काय येईल, प्रोपिओ. बघा इथं IC ॲसिड रिप्लेस बाय काय करायचं आहे, अल्डिहाइड. प्रोपिओन पर्यंत काय येईल, नाव सेम आहे, प्रोपिओनाल्डिहाइड. काय याचं नाव, प्रोपिओनाल्डिहाइड. CH3CH2COOH म्हणजे प्रोपिओनिक ॲसिड. बरोबर आहे. IC ॲसिड दिस वर्ड इज रिप्लेस बाय अल्डिहाइड, म्हणून याचं नाव येईल प्रोपिओनाल्डिहाइड. हे तिसरं उदाहरण लिहू शकता तुम्ही. आणि चौथं उदाहरण तसंच लिहू शकता. ॲसिडचं घ्या, अल्डिहाइडचं घ्या. CH3CH2CH2COOH दॅट इज कॉल्ड ब्युटॅरिक ॲसिड. हे झालं का, हे तिसरं झालं का, CH3CH2COOH प्रोपिओनिक ॲसिड. COH रिप्लेस बाय COOH ग्रुप रिप्लेस बाय द ग्रुप CHO दॅट इज कॉल्ड प्रोपिओनाल्डिहाइड. चौथा जर मेंबर घेतला, आणखीन एक CH2 या ठिकाणी वाढवा, CH3CH2COOH. चौथा मेंबर दॅट इज कॉल्ड ब्युटॅरिक ॲसिड. काय म्हणायचं याला, ब्युटॅरिक ॲसिड. इथं जर तुम्ही चौथा मेंबर वाढवला, सॉरी एक कार्बन जर वाढवला, एक CH2 ग्रुप, इथं का नाव आहे, ब्युटराल्डिहाइड. ब्युटराल्डिहाइड. तर हे असे आपल्याला त्यांची नावं घेता येतात. हा चौथा मेंबर CH3CH2CH2COOH. 4 कार्बन आहेत. नाव काय येईल त्या ॲसिडचं, कॉमन नेम येईल ब्युटॅरिक ॲसिड. आणि COOH ग्रुप इज रिप्लेस बाय CHO ग्रुप जर केला आपण, म्हणजे CH3CH2CH2CHO. IC ॲसिड इज रिप्लेस बाय द वर्ड अल्डिहाइड. therefore name of this aldehyde which contain 4 carbon 1 2 3 and 4 that is called butyraldehyde. आलं लक्षात. हा चौथा मेंबर. पाचवा मेंबर घेतला, आणखीन एक CH2 वाढून घेतला या ठिकाणी, CH3CH2CH2COOH.
किंवा तुम्ही जरा शॉर्टमध्ये कसं लिहू शकता, याला शॉर्टमध्ये लिहायचे तुम्हाला. गेल्या वर्षी शिकवले तुम्हाला कंडेन्स्ड फॉर्म्युला शिकवले का. ह्या CH3ला CH3 लिहिला. CH2 ग्रुप किती टाइम्स आहे, 3 टाइम्स. CH2 3 टाइम्स. COOH बरोबर आहे. तर याचं नाव येईल, ह्यालाच आपण असं लिहिलंय. असं लिहा. आले शाळेत एक्सपांडेड फॉर्ममध्ये लिहा किंवा कंडेन्स्ड फॉर्ममध्ये लिहा. हा कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला झाला. आले शाळेत हा कंडेन्स्ड स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कोणतेही लिहा तुम्ही. CH2 ग्रुप 3 टाइम्स आहेत. आपण हा या फॉर्ममध्ये लिहिला आहे. दॅट ॲसिड इज कॉल्ड व्हॅलेरिक ॲसिड. कोणता ॲसिड म्हणतात त्याला, व्हॅलेरिक ॲसिड. आता इथं अल्डिहाइडचा मेंबर काय होईल, IC acid is replaced by the word aldehyde. Therefore, this is called valeraldehyde. Valeraldehyde. हे असे उदाहरण तुम्ही वाढू शकता. याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स दिलेले आहेत पहा. तर मी इथं 2च एक्झाम्पल घेतले होते. बाकीचे एक्झाम्पल मी या साईडला लिहिले. आले लक्षात. 2, 3, 4 आणि हे 5वं एक्झाम्पल झाले आपलं. आले लक्षात. तर हे स्ट्रेट चेन असतील तर या ठिकाणी आपण असे नाव लिहू शकतो. पण एखाद्या वेळेस सबस्टिट्यूएंट जर असेल, आले लक्षात, त्या चेनमध्ये एखादा सबस्टिट्यूएंट जर असेल, हे कळलं का तुम्हाला. 5 उदाहरण दिली मी तुम्हाला, नावं दिलेत. पहिला कार्बोक्सिलिक ॲसिड मधला मेंबर HCOOH दॅट इज फॉर्मिक ॲसिड. सेकंड मेंबर CH3COH ॲसिटिक ॲसिड. थर्ड मेंबर CH3CH2 COOH दॅट इज कॉल्ड प्रोपिऑनिक ॲसिड. नंतर CH3CH2 दॅट इज कॉल्ड ब्युटॅरिक ॲसिड. अँड this example CH3CH2 COOH that is called valeric acid. आणि त्याच्यावरनं आपण अल्डिहाइडची नावं घेतले. फर्स्ट मेंबर अल्डिहाइडचा HCHO फॉर्माल्डिहाइड. सेकंड मेंबर CH3CHO ॲसिटाल्डिहाइड. थर्ड मेंबर CH3CH2 that is called प्रोपियोनाल्डिहाइड. फोर्थ मेंबर CH3CH2 that is called ब्यूटरaldehyde. and this member which contain 5 carbons CH3CH2 that is called valeraldehyde. पण समजा ह्याच्यामध्ये कॉमन नेम्समध्ये आणखीन एक पॉईंट तुम्हाला दिलेला आहे. इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड, जर त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन असेल लक्षात, तर त्यावेळेस काय करायचं. इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स अँड अल्डिहाइड्स, द पोझिशन ऑफ द सबस्टिट्यूअंट्स इज इंडिकेटेड बाय लेबलिंग द कार्बन सिरियली ॲज alpha, beta, gamma, delta, etc. The carbon atoms adjacent to the carbonyl carbon is labeled as the alpha carbon, and next to that carbon that is indicated by beta carbon. आता ह्या ठिकाणी दिलेलं आहे एवढं सगळं. तर आपण या ठिकाणी पाहूयात एक उदाहरण घेऊयात. मी त्या ठिकाणी तुम्हाला तिसरं जे उदाहरण दिले ना, त्या उदाहरणामध्ये सांगते तुम्हाला. सबस्टिट्यूशन कसं करायचं आहे आपल्याला माहिती आहे ना, 11वीला घेतलं आहे आपण. समजा हा मेंबर आहे, 3 कार्बन असणारा CH3. त्या CH2ला मी असं लिहिले CH आणि H, आणि या ठिकाणी लिहिले COOH. बरोबर आहे. हेच एक्झाम्पल घेतले मी. एक्झाम्पल नंबर 3 CH3COOH. आले का. आता ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडला आपण काय म्हणतो, 3 कार्बन आहेत. दॅट ॲसिड इज कॉल्ड प्रोपिऑनिक ॲसिड. काय म्हणतो आपण याला, प्रोपिऑनिक ॲसिड. पण समजा याच्यामधला ह्या कार्बनला अटॅच असणारा H, बघा तिथं उदाहरण दाखवले मी, तिसरं उदाहरण. ह्या कार्बनला अटॅच असणारा H काढून आपण या ठिकाणी कोणता ग्रुप ठेवला, CH3 ग्रुप ठेवलाय. बरोबर आहे. त्याला काय म्हणणार आपण, आता हा CH3 ग्रुप जो आहे त्या ठिकाणी काय झाला, तो सबस्टिट्यूएंट. काय म्हणतो आपण याला, सबस्टिट्यूएंट ग्रुप. तुम्ही ग्रुप ठेवू शकता. या ठिकाणी मी ॲटम ठेवला, या ठिकाणी ॲटम ठेवला, या ठिकाणी याला म्हणणार आपण सबस्टिट्यूएंट आहे आणि तो ग्रुप आहे. दॅट इज नॉट सिंगल ॲटम, इट इज अ ग्रुप ऑफ 4 ॲटम्स. CH3 ग्रुप म्हणतो आपण त्याला, ज्याला म्हणतो आपण मिथाइल ग्रुप. तर हेच एक्झाम्पल मी इथं लिहिले आहे. लक्षात. हा H काढून हा H आपण रिप्लेस केला आणि या ठिकाणी कोणता ग्रुप ठेवला आहे, CH3. आता तो प्रोपिऑनिक ॲसिड राहणार नाही, कारण H इथं असेल तर तो प्रोपिऑनिक ॲसिड होईल. बरोबर आहे. पण या ठिकाणी आता H नाही आणि ह्या स्ट्रक्चरला आपण या पद्धतीने लिहू C=OOH. आता या ठिकाणी हा काय असतो, फंक्शनल ग्रुप. त्याला काय
म्हणतो आपण त्याचा फंक्शनल ग्रुप म्हणतो, बरोबर आहे. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे कॉमन नेममध्ये, त्या कार्बनला आपण काय म्हणतो, अल्फा कार्बन. मग या अल्फा कार्बनला अटॅच असणारा जो काही इथं एच ॲटम होता तो आपण सबस्टिट्यूट करून त्या ठिकाणी कोणता ग्रुप ठेवला आहे, CH3 ग्रुप. अँड नाव दॅट CH3 ग्रुप इज कॉल्ड, दॅट ग्रुप इज कॉल्ड सबस्टिट्युएंट. त्याला काय म्हणणार आपण, तो सबस्टिट्युएंट आहे, कारण एचला सबस्टिट्यूट करून त्याच्या ठिकाणी तो आला. मग अशा वेळेस ही आता चेन कोणती राहिली नाही, ही नॉर्मल चेन राहिली नाही, बरोबर आहे. तर ही चेन कशी झाली, आता सबस्टिट्युटेड चेन झाली, ज्याला म्हणतो आपण ब्रँच्ड कार्बन चेन. पहिले कशी होती, ती अनब्रँच्ड होती, आता कशी झाली, ती ब्रँच्ड कार्बन चेन झाली. तर या ठिकाणी बघा, याचं नाव लिहिताना मग फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला, कोणत्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये लक्षात ठेवायचं, फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला असतो तो कार्बन म्हणजे काय असतो, अल्फा कार्बन. आणि या अल्फा कार्बनमधला आपण एच काढून कोणता ग्रुप ठेवला आहे, मिथाइल ग्रुप, लक्षात. म्हणून आपण आता याला नाव देताना काय नाव देणार, याला आता अल्फा मिथाइल. काय म्हणणार याला आपण, अल्फा मिथाइल प्रोपियोनिक ॲसिड, अल्फा मिथाइल प्रोपियोनिक ॲसिड. ह्या ठिकाणी त्याचं नाव असं येणार आहे, लक्षात. तुम्हाला एक्झाम्पल सहित सांगायला लागले मी, पुस्तकात तुम्हाला दिल्यानंतर टेबल दिल्या डायरेक्ट पेज नंबर 258वर तुम्हाला पूर्ण टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. पहा, आणि तोच थर्ड मेंबर जर आपण अल्डिहाइडचा घेतला तर ह्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. पहा, हा जो CH3 ग्रुप आहे ना, हा CH3 ग्रुप 2 टाइम्स लिहिला मी, लक्षात. हा CH3 ग्रुप 2 टाइम्स, त्याला जोडलेला आहे CH आणि CHला जोडलेला आहे COOH. तर आपण अल्डिहाइडचं जर एक्झाम्पल घेतलं तर हे CH3 2 टाइम्स CH, अल्डिहाइडचं एक्झाम्पल घेतलं तर COH रिप्लेस बाय CHO. तर ह्यालाच आपण स्ट्रक्चर, कम्प्लीट स्ट्रक्चरल फॉर्म्युला जर आपल्याला लिहायचा असेल तर CH3 ग्रुप किती टाइम्स आहे, 2 टाइम्स, CH3 CH3. दोघेही कशाला जोडलेले आहेत, CHला आहेत जोडलेले, CHला. हा CH3 आणि हा CH3 आणि CHO ग्रुप. मग हा फंक्शनल ग्रुप आहे, याच्यामधला हा फंक्शनल ग्रुप आहे. तो ज्या कार्बनला जोडला आहे तो कोणता कार्बन आहे, अल्फा कार्बन. देअरफॉर आपण लिहिणार, आणि ह्या अल्फा कार्बनला हा सबस्टिट्युएंट जोडलेला आहे. ह्या सबस्टिट्युएंटची पोझिशन कोणती आहे, अल्फा कार्बनला तो जोडला आहे, म्हणून इथं पोझिशन लिहायची अल्फा मिथाइल, लक्षात. आणि प्रोपियोनिक ॲसिड मध्ये जो IC ॲसिड आहे तो वर्ड आपल्याला अल्डिहाइडने रिप्लेस करायचा आहे, कारण इथं फंक्शनल ग्रुप कोणता आहे, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे. देअरफॉर अल्फा मिथाइल प्रोपियोनाल्डिहाइड इज द कॉमन नेम ऑफ CH3 2 टाइम्स CH CHO. आलं का लक्षात. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडलेला तो कार्बन अल्फा कार्बन, त्या अल्फा कार्बनला आपला मिथाइल ग्रुप जोडलेला आहे, अल्फा कार्बनला मिथाइल ग्रुप जोडलेला आहे, त्याच्यामुळे त्याची पोझिशन आहे अल्फा कार्बन, म्हणून हा अल्फा या ठिकाणी लिहायचा आहे. अल्फा कार्बनला कोण जोडलेला आहे, मिथाइल. आणि 3 कार्बन आहेत, लक्षात, 3 कार्बन आहेत, म्हणून त्याचं नाव काय येते, प्रोपियो, एक मिनिट, टोटल 4, हां बरोबर आहे, प्रोपियोनिक ॲसिड इथं प्रोपियोनाल्डिहाइड, लक्षात. तर या ठिकाणी आता तुम्हाला मी 2 उदाहरणं दिलेली आहेत बघा, खाली पुस्तकात दिलेली नाहीत सबस्टिट्युएंटची उदाहरणं. ही उदाहरणं तुम्ही लिहून घ्यायची. एक्झाम्पल नंबर 4 आहे ॲसिडमधला CH3 CHBr CH2 COOH. हा झाला फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो अल्फा कार्बन, त्याचा नेक्स्ट कार्बन बीटा कार्बन येईल, त्याचा नेक्स्ट कार्बन गॅमा कार्बन येईल, त्याच्या नेक्स्ट कार्बन अल्फा बीटा गॅमा डेल्टा येईल, डेल्टाचा नेक्स्ट कार्बन ओमेगा येईल. इथपर्यंतच कॉमन नेम द्यायची, लक्षात. तर आपल्या इथं फंक्शनल ग्रुप जोडलेला कार्बन अल्फा कार्बन, त्याचा नेक्स्ट कार्बन बीटा कार्बन, पण बीटा कार्बनला काय जोडलेलं आहे इथं, H रिप्लेस बाय, इथला H रिप्लेस बाय काय केला, Br, म्हणजे हा Br काय झाला आता सबस्टिट्युएंट. त्याची पोझिशन काय आहे, बीटा कार्बनला तो जोडलाय, म्हणून या ठिकाणी लिहिला मी बीटा. Brला आपण काय लिहितो, ब्रोमो. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्समध्ये झाले आपलं, लक्षात. बीटा ब्रोमो, टोटल कार्बन किती आहेत, 1 2 3 4, आणि 4 कार्बनवाल्या ॲसिडला काय म्हणतो आपण, ब्युटॅरिक ॲसिड, म्हणून त्याचं कंप्लीट नाव काय येईल, बीटा ब्रोमो ब्युटॅरिक ॲसिड. तर हा COOH रिप्लेस बाय द CHO केला. आता हा CHO मी असा लिहिला आहे. CHO ज्या कार्बनला जोडलाय तो अल्फा कार्बन, त्याचा नेक्स्ट कार्बन बीटा कार्बन, म्हणून नाव काय येईल, बीटा ब्रोमो
तेच एक्झाम्पल आहे. आयसी ॲसिड इज रिप्लेस बाय अल्डिहाइड, बीटा ब्रोमो ब्युटराल्डिहाइड. आले लक्षात. त्याच्यानंतरचं एक्झाम्पल 5वं. या ठिकाणी एक कार्बन मी परत वाढवला आहे आणि बीआरच्या ऐवजी CL सबस्टिट्यूट घेतला आहे. CH3 CHCl, CH2 CH2 COOH. फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो अल्फा कार्बन, त्याचा नेक्स्ट कार्बन बीटा कार्बन, त्याचा नेक्स्ट कार्बन गॅमा कार्बन. गॅमा कार्बनला Cl जोडला आहे म्हणजे Clची पोझिशन काय आहे गॅमा. गॅमा क्लोरो कोणता सबस्टिट्यूएंट आहे Cl. Clला आपण काय लिहिताना लिहितो क्लोरो. गॅमा क्लोरो आणि टोटल 1 2 3 4 5 कार्बन आहे. 5 कार्बनवाल्या ॲसिडला काय म्हणतो आपण व्हॅलेरिक ॲसिड. या ठिकाणी CO इज रिप्लेस बाय द CHO केला आपण तर तेच नाव कसं होईल. सेम ते नाव राहील फक्त व्हॅलेरिक ॲसिड मधला आयसी ॲसिड इज रिप्लेस बाय द वर्ड अल्डिहाइड म्हणून नाव काय आहे त्याचं गॅमा क्लोरो व्हॅलेराल्डिहाइड. लक्षात. आता ह्याच्यात मी तुम्हाला काही एक्स्ट्रा उदाहरण दिलेली आहेत बघा. ती उदाहरण तुम्ही लिहून घेणं जरुरी आहे कारण ती नावं आपल्याला आली पाहिजे. याच्यामध्ये आणखीन एक करेक्शन करून घ्या बघा तुम्ही. नुसतं आपण ब्युटॅरिक ॲसिड म्हणण्यापेक्षा लक्षात सगळे कार्बन एका चेनमध्ये आहेत. N ब्युटॅरिक ॲसिड मी तुम्हाला अगोदर सांगितले का. त्याच्यामध्ये थोडंसं करेक्शन करून घ्या. नुसतं ब्युटॅरिक ॲसिड स्ट्रेट चेन जेव्हा असते ना CH3 याचं नाव मी फक्त तुम्हाला काय सांगितलं CH2 COOH. थोडंसं करेक्शन करून घ्या बघा याच्यामध्ये कॉमन नेम्समध्ये. आता 4 कार्बन आहेत पण हे सगळे 4ही कार्बन कोणत्या चेनमध्ये आहेत स्ट्रेट चेनमध्ये आहेत म्हणून त्या ठिकाणी शब्द लावायचा नॉर्मल चेन आहे N ब्युटॅरिक ॲसिड असं त्या ठिकाणी N ब्युटॅरिक ॲसिड. लक्षात. त्याच्यानंतर तेच जर मेंबर आपण कशाचा घेतला अल्डिहाइडचा CH3 CH2 CH2 CHO इथं काय येईल N ब्युटराल्डिहाइड. फक्त नॉर्मल चेन असल्यामुळे फक्त आपण ब्युटराल्डिहाइड सांगितलं होतं मी तुम्हाला अगोदर. त्याच्या अगोदर N हा शब्द लावा सबस्टिट्यूएंट. लक्षात. सॉरी सबस्टिट्यूएंट नाही म्हणतात आपण प्रिफिक्स म्हणतो. काय वापरायचं प्रिफिक्स या ठिकाणी N. आणि हे जर उदाहरण जर असं असेल हे लक्षात आलं का तुम्हाला फक्त N हा प्रिफिक्स त्या ठिकाणी लिहा कारण सगळे कार्बन एका स्ट्रेट चेनमध्ये आहेत. मी तुम्हाला फक्त ब्युटॅरिक ॲसिड सांगलं होतं तर N ब्युटॅरिक ॲसिड N ब्युटराल्डिहाइड. व्हॅलेरिक ॲसिडचं कसं येईल CH3 CH2 CH2 COOH. या ठिकाणी नुसतं व्हॅलेरिक ॲसिड न लिहिता काय लिहायचं N व्हॅलेरिक ॲसिड म्हणजे चेन कोणती आहे नॉर्मल चेन आहे. या ठिकाणी काय लिहिणार N व्हॅलेराल्डिहाइड. या ठिकाणी हे थोडंसं करेक्शन करून घ्या. त्याच्यानंतर जे नावं आहेत लक्षात ते आपण नावं तुमच्या टेबलमध्ये दिलेले आहेत बघा. काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. पेज नंबर 258 टेबल नंबर 12.1 त्याच्यामध्ये तुम्हाला नावं दिलेली आहेत. ती नावे आपण नंतर घेऊया. त्याच्यानंतर आणखीन जर काही एक्झाम्पल पाहिजे असतील तुम्हाला लक्षात तर ती एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या पेज नंबर 258 टेबल नंबर 12.1वरनं मिळून जातील. तर त्या ठिकाणी समजा एखादं एक्झाम्पल असं आहे की जे आम्हाला कळलं नाही. एक एक्झाम्पल आहे बघा आयसोब्युटॅरिक ॲसिडचं एक एक्झाम्पल आहे. पेज नंबर 258वर एक्झाम्पल नंबर 5वं पहा. त्याला एक्झाम्पल कसं दिलेलं आहे CH3 2 times CH3 2 times CHCOOH हे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे. आले का. यालाच आपण कसं लिहू शकतो CH3 CH COOH. ह्याचे 2 प्रकारे आपण कॉमन नेम लिहू शकतो. आता मी तुम्हाला काय सांगितले हा
फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला जोडला आहे तो अल्फा कार्बन आणि हा सबस्टिट्यूएंट आहे, बरोबर आहे. मग याचं नाव काय येईल? अल्फा मिथाइल प्रोपिऑनिक ॲसिड. काय येईल याचं नाव? अल्फा मिथाइल प्रोपिऑनिक ॲसिड. पण ह्याच्यावर जे आणखीन एक कॉमन नेम आपल्याला लिहिता येते. गेल्या वर्षी तुम्हाला मी रूल सांगितला होता बघा. सेकंड कार्बनवर जर मिथाइलची एक ब्रँच असेल, सेकंड कार्बनवर जर मिथाइलची एक ब्रँच असेल तर तिथं आपण आयसो हा प्रिफिक्स वापरू शकतो. म्हणजे त्याला आपण ऑरमध्ये दुसरं कोणतं नाव देऊ शकतो? आयसो. फक्त प्रिफिक्स आयसो वापरणार कारण सेकंड कार्बनवर मिथाइलची ब्रँच आहे. पण या ठिकाणी पहा, आपण अल्फा मिथाइल लिहिताना ह्या ग्रुपचं आपण नाव म्हणजे हा कार्बन त्यामध्ये आलेला आहे, बरोबर आहे. अल्फा मिथाइल हे नाव लिहिताना CH3 ग्रुपचं नाव तिथं आलेलं आहे. म्हणजे उरले चेनमध्ये फक्त 3 कार्बन, म्हणून आपण लिहिले प्रोपिऑनिक ॲसिड. पण जेव्हा इथं आपण आयसो हा प्रिफिक्स वापरतो, आयसो प्रिफिक्स वापरले पण CH3चं नाव त्या ठिकाणी लिहिले का? आपण नाही. मग टोटल कार्बन किती झाले याच्यातले? 1 2 3 आणि 4. म्हणून इथं आयसो काय येईल? ब्युटॅरिक ॲसिड. आयसो ब्युटॅरिक ॲसिड. तर ह्या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचं नाही. कशामुळे कन्फ्यूज व्हायचं नाही? आयसो ब्युटॅरिक ॲसिड. लक्षात आलं? या ठिकाणी वरचं कॉमन नेम जेव्हा आपण लिहितो ना, तेव्हा अल्फा ज्या कार्बनला तो जोडलेला आहे, अल्फा कार्बन, त्याची पोझिशन लिहिली आणि तो मिथाइल ग्रुप सुद्धा लिहिला आपण. म्हणजे ऑलरेडी हा कार्बन या ठिकाणी मिथाइल ग्रुपमधला इथे नाव लिहिलेलं आहे. म्हणून उरले चेनमध्ये फक्त 3 कार्बन आणि 3 कार्बन असणाऱ्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं कॉमन नेम काय आहे? प्रोपिऑनिक ॲसिड, बरोबर आहे. पण या ठिकाणी जेव्हा आपण नाव लिहितो, सेकंड कार्बनवर मिथाइलची एक ब्रँच आहे किंवा एक ब्रँच असेल तर त्या ठिकाणी प्रिफिक्स काय वापरतो आपण? आयसो. पण हा आयसो जरी इथं प्रिफिक्स वापरला तरी मिथाइल ग्रुप इथं लिहिलाय का आपण? नाही. फक्त सेकंड कार्बनवर मिथाइलची एक ब्रँच असेल तर आयसो हा प्रिफिक्स वापरायचा आहे. परंतु त्या टोटल स्ट्रक्चरमध्ये, त्या टोटल कंपाऊंडमध्ये किती कार्बन आहेत? 4. आणि 4 कार्बन असणाऱ्या ॲसिडला आपण काय म्हणतो? ब्युटॅरिक ॲसिड. हे दोन्हीपैकी कोणतं जरी कॉमन नेम तुम्ही लिहिलात या स्ट्रक्चरसाठी, CH3 CH CH3 COOH, अल्फा मिथाइल प्रोपिऑनिक ॲसिड, हे सुद्धा त्याचं कॉमन नेम करेक्ट आहे. किंवा आयसो ब्युटॅरिक ॲसिड, हे सुद्धा त्याचं कॉमन नेम करेक्ट आहे. आणि परीक्षेमध्ये एखाद्या वेळेस तुम्हाला विचारतात, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ आयसो ब्युटॅरिक ॲसिड. मग आपण कन्फ्यूज काय होतो? ब्युटॅरिक ॲसिड आहे म्हणजे किती कार्बन आहेत? 4 आहेत. 1 2 3 4. 4 कार्बन काढून टाकतो आपण, म्हणजे CH3 CH2 CH2 COOH, हे झालं ब्युटॅरिक ॲसिड. मग आयसो असा शब्द आला की परत कन्फ्युजन होते. मग परत आपण काय करतो? सेकंड कार्बनवर CH3 लिहितो आणि ह्याला म्हणतो आपण आयसो ब्युटॅरिक ॲसिड. पण हा आयसो ब्युटॅरिक ॲसिड नाही, हा झाला आयसो व्हॅलेरिक ॲसिड झाला. कारण एक कार्बन वाढलाय ना. टोटल कार्बन किती आहे त्याच्यात? 5 आहेत. याच्यामध्ये टोटल कार्बन किती आहेत? 4 आहेत. म्हणून हा ब्युटॅरिक ॲसिड होता. याच्यात टोटल कार्बन किती आहेत? 5 आहेत. जरी हा आयसो असेल, आलं का? CH3 सेकंड कार्बनवर मिथाइलची ब्रँच आहे, पण हा CH3 CH3 CH2 COOH सेकंड कार्बनवर मिथाइलची ब्रँच आहे म्हणून आयसो. पण टोटल कार्बन किती आहेत? 1 2 3 4 आणि हा एक 5, म्हणून हा काय झाला? आयसो व्हॅलेरिक ॲसिड. मग तुम्हाला विचारलेलं असते कोणतं? आयसो ब्युटॅरिक ॲसिड, आणि तुम्ही स्ट्रक्चर काढता आयसो व्हॅलेरिक ॲसिडचं. आयसो हा आपण प्रिफिक्स लिहिला आहे, परंतु तो कार्बन इथं मेन्शन केलेला नाही. जसं इथं अल्फा नंतर आपण मिथाइल लिहिला आहे, म्हणजे तो एक कार्बन आपण मेन्शन केला आहे. उरले चेनमध्ये फक्त 3 कार्बन, म्हणून आपण लिहिलं आहे 3 कार्बनवाला प्रोपिऑनिक ॲसिड. पण जेव्हा आपण आयसो हा प्रिफिक्स वापरतो तेव्हा तो कार्बन या ठिकाणी मेन्शन केलेला नाही. टोटल कार्बन 4 आहेत म्हणून ब्युटॅरिक ॲसिड. इथं आयसो प्रिफिक्स लिहिला आहे, सेकंड कार्बनवर मिथाइलची एक ब्रँच आहे, परंतु टोटल कार्बन 5 आहेत म्हणून व्हॅलेरिक ॲसिड. तर हा पॉईंट थोडासा लक्षात घ्या आणि कन्फ्यूज व्हायचं नाही. कारण परीक्षेमध्ये IUPAC नेमसोबत सुद्धा एखाद्या वेळेस तुम्हाला कॉमन नेमचं नाव देतात आणि ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ धिस स्ट्रक्चर. त्याचं कॉमन नेम देऊन काय करतात? कॉमन नेमवरनं स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करायला सांगतात. मग असं आयसो आणि निओमध्ये एखाद्या वेळेस तुमचं काय होऊ शकते? कन्फ्युजन होऊ शकते. तर ही काही एक्झाम्पल दिलेले आहेत पहा, जे एक्झाम्पल तुम्हाला पुस्तकात दिलेले नाही. आले लक्षात? 4थं 5वं हे एक्झाम्पल,
लक्षात हे एक्झाम्पल्स काय करायचे तुम्ही लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पेज नंबर 257वर डू यू नो नावाचा एक क्वेश्चन दिलेला आहे बघा. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, काय माहिती आहे, तर त्या माहितीमध्ये जे नावं दिलेली आहेत पहा, ती नावंसुद्धा महत्त्वाची आहेत तुम्हाला. लक्षात डू यू नोमध्ये तुम्हाला काही ॲसिडची नावे दिलेली आहेत, तर ती ॲसिडची नावंसुद्धा आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. तुम्हाला पुढे जर डीपमध्ये तुम्हाला नीटसाठी वगैरे अभ्यास करायचा असेल तर हे अशी सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याच्यामध्ये सगळी जी तुम्हाला ॲसिड दिलेली आहेत त्याच्यामध्ये सगळी डायकार्बोक्झिलिक ॲसिडची नावे आहेत. सगळ्यांमध्ये COOH ग्रुप 2 टाइम्स आहेत का बघा डू यू नो. त्याच्यामध्ये खाली काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत तुम्हाला आणि त्या एक्झाम्पलमध्ये डायकार्बोक्झिलिक ॲसिड जे अलिफॅटिक ॲसिडचं आपण टाइप्स घेतले होते त्याच्यामध्ये हा एक एक्झाम्पल तुम्हाला घेतलं होतं ऑक्झॅलिक ॲसिड. ह्या 2 COHच्या ग्रुपच्या दरम्यान एक CH2 ग्रुप तुम्ही ॲड केला तर स्ट्रक्चर असेल. 2 CH2 ग्रुप जर ॲड केले COOH CH2 CH2 COOH याला तुम्ही काय लिहू शकता CH2 2 टाइम्स सुद्धा लिहू शकता. आणि 3 COH ग्रुप ॲड केले COOH CH2 3 टाइम्स COOH. तर अशी तुम्हाला काय उदाहरणं दिलेली आहेत. लक्षात आणखीन एक उदाहरण आहे COOH CH2 4 टाइम्स COOH. हा बॉन्ड दाखवताना कार्बन कार्बनमध्ये बॉन्ड दिसला पाहिजे, बॉन्डिंग. लक्षात. तर यांची नावं तुम्हाला दिली आहे. दिस इज ऑक्झॅलिक ॲसिड, दिस इज सक्सिनिक ॲसिड, सॉरी मॅलोनिक ॲसिड, दिस इज सक्सिनिक ॲसिड, ग्लुटॅरिक ॲसिड अँड ॲडिपिक ॲसिड. हा कोणता ॲसिड आहे ॲडिपिक ॲसिड, ग्लुटॅरिक ॲसिड, सक्सिनिक ॲसिड, दिस इज मॅलोनिक ॲसिड अँड दिस इज ऑक्झॅलिक ॲसिड. त्याच्यामध्ये काय केलं आहे तर 2 COH ग्रुपच्या दरम्यान एक CH2 जर आपण ॲड केला, एक CH2 सबस्टिट्यूट केला तर मॅलोनिक ॲसिड आहे. 2 CH2 ग्रुप सबस्टिट्यूट केले सक्सिनिक ॲसिड आहे. 3 CH2 ग्रुप घेतले ग्लुटॅरिक ॲसिड आहे. आणि 2 COच्या दरम्यान जर 4 CH2 ग्रुप घेतले दॅट इज ॲडिपिक ॲसिड. म्हणजे याच्यात टोटल 2 कार्बन आहे, त्याच्यात 3 कार्बन आहे, त्याच्यात 4 कार्बन, 5 कार्बन, 6 कार्बन. तर त्याच्यानंतर हे दिले सेरीज ऑफ स्ट्रेट चेन डायकार्बोक्झिलिक ॲसिड्स आर कमर्शियली नोन बाय द फॉलोइंग कॉमन नेम्स. तर हे त्यांची कॉमन नेम्स आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी घेतले. त्याच्यानंतर दिले अ सेरीज ऑफ लोअर फॅटी ॲसिड्स आर कमर्शियली नोन बाय द फॉलोइंग कॉमन नेम्स. आता हे तुम्हाला दिलेलं आहे, मी सांगितलेलं आहे. CH3COHला काय म्हणतो आपण ॲसिटिक ॲसिड, CH3CH2COOHला म्हणतो आपण प्रोपिओनिक ॲसिड, CH3CH2CH2COOHला म्हणतो आपण ब्युटॅरिक ॲसिड किंवा N ब्युटॅरिक ॲसिड. नंतर CH3CH2 3 टाइम्स COOH याला म्हणतो आपण व्हॅलेरिक ॲसिड. आणि CH3CH2 4 टाइम्स COOH जर असेल तर त्याला म्हणतात कॅप्रॉइक ॲसिड. ही नावे तुम्हाला दिलेली आहेत. व्हॅलेरिक ॲसिडपर्यंत माहिती आहे तुम्हाला. कॅप्रॉइक ॲसिडचं स्ट्रक्चर कसं येईल, व्हॅलेरिक ॲसिड म्हणजे टोटल COH ग्रुपमधल्या कार्बनला धरून, म्हणजे CH3 CH2 किती टाइम्स 3 टाइम्स COOH याला काय म्हणतो आपण लक्षात, याला म्हणतो आपण व्हॅलेरिक ॲसिड. कारण टोटल कार्बन किती आहे त्याच्यामध्ये 5, हे 1 हे 3 4 4 आणि 1 5. आणि हा जर असा असेल CH3 CH2 4 टाइम्स COOH दॅट ॲसिड इज कॉल्ड कॅप्रॉइक ॲसिड. काय म्हणायचं याला कॅप्रॉइक ॲसिड. 6 मेंबर असतील लक्षात. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांची नावे देता येतात. याच्यामध्ये तुम्हाला डू यू नोमध्ये लोअर मेंबर जे आहेत फॅटी ॲसिड्सचे त्यांना आपण कमर्शियली त्यांचे कॉमन नेम्स काय आहेत तर ते पाहिलेले आहेत. त्याच्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे आयुपेसी नेम्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स.
तर याच्यामध्ये बघा IUPAC नेम्स जेव्हा आपण अल्डिहाइड्सचे आणि कार्बोक्झिलिक ॲसिड्सचे घेतो त्यावेळेस सुद्धा हे दोघांची नावं एकमेकांशी रिलेटेड आहेत लक्षात. जसं कॉमन नेम्स रिलेटेड आहेत तसे IUPAC नेम्ससुद्धा रिलेटेड आहेत. त्यामुळे आपण हे घेताना परत दोघांना कंबाईन घेणार आहोत. IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स अँड कार्बोक्झिलिक ॲसिड्स. पॉईंट नंबर त्याच्या पुढचा पॉईंट नंबर आहे तो नाही त्याच्यातला सेकंड पॉईंट आहे IUPAC नेम्स. आता इथं IUPAC नेम्स घेताना काय आहेत, कोणते रूल्स आहेत. IUPAC रूल्स आपल्याला जनरल रूल्स माहीत आहेत लक्षात. ते रूल्स मी या ठिकाणी तुम्हाला डबल रिपीट सांगणार नाही. याच्यामध्ये बघा एखादा आपण ॲसिड घेतला फॉर एक्झाम्पल HCOOH दॅट इज द फर्स्ट मेंबर ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. नेम ऑफ दॅट मेंबर कॉमन नेम इज फॉर्मिक ॲसिड. हे कॉमन नेम झालं त्याचं फॉर्मिक ॲसिड. पण आपल्याला त्याचा IUPAC नेम घ्यायचा. तर IUPAC नेम घेताना आपण त्या ठिकाणी कार्बन किती आहेत पाहणार. ह्याच्यामध्ये टोटल ह्या स्ट्रक्चरमध्ये कार्बन एक आहे आणि एक कार्बनवाला आपला पॅरेंट अल्केन कोणता येतो, मिथेन, बरोबर आहे. अँड धिस E इज रिप्लेस बाय द वर्ड OIC ॲसिड. एंडिंग जो E आहे ना, एंडिंग E इज रिप्लेस बाय द वर्ड OIC ॲसिड. मग याचं नाव काय येईल, याचं नाव काय येईल पण IUPAC नेम मिथॅनॉइक ॲसिड. काय येईल नाव याचं, मिथॅनॉइक ॲसिड. म्हणजे थोडक्यात यांची नाव आपण कशावरून देणार, अल्केनवरनं. अल्केनमधला काय रिप्लेस करायचा आहे, -E प्लस OIC ॲसिड. एंडिंग जो हा E आहे काढून टाकायचा आहे आणि त्याच्या ठिकाणी काय प्लस करायचं आहे, OIC ॲसिड. म्हणजे नाव काय येईल, अल्कॅनॉइक ॲसिड. याचे IUPAC नेम काय येतील मग, अल्कॅनॉइक ॲसिड. हे अशा प्रकारे आपण त्यांची IUPAC नेम लिहिणार लक्षात. आणि मग अल्डिहाइड्सची नावं कशी लिहिणार आपण, अल्केनवरनं आपण नावं लिहिणार त्यांची. हे झालं कोणाचं, IUPAC नेम कार्बोक्झिलिक ॲसिडचं. कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये आपण काय करणार, आणि अल्डिहाइड्सचं कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये नाव लिहिताना अल्केनचं नाव आपण किती कार्बन आहे त्याच्यावरून अल्केनचं नाव शोधून काढणार. त्याच्यानंतर एंडिंगचा जो E आहे हा काढून टाकणार, त्याच्यात OIC ॲसिड ॲड करणार. हे झालं अल्कॅनॉइक ॲसिड. तर अल्डिहाइड्सच्या बाबतीत काय करायचे, अल्डिहाइड्सच्या बाबतीत सुद्धा आपण अल्केनवरनंच नावं देणार. त्याच्यावर अल्केन -E प्लस AL. जसं आपण अल्कोहोलमध्ये OL हा शब्द त्या ठिकाणी एंडिंगला लिहितो E रिप्लेस बाय, तसं इथं एंडिंग जे E आहे इट इज रिप्लेस बाय द वर्ड AL दॅट इज गिव्ह अल्कॅनल. अल्कॅनॉल म्हणायचं नाही, अल्कॅनॉल म्हणलं की तो काय झाला, अल्कोहोल झाला. इथं CHO फंक्शनल ग्रुप आहे अल्डिहाइडचा. देअरफॉर एंडिंग E इज रिप्लेस बाय द वर्ड AL. म्हणून अल्डिहाइडची IUPAC नेम्स येतील अल्कॅनल आणि कार्बोक्झिलिक ॲसिडचे IUPAC नेम येतील अल्कॅनॉइक ॲसिड. म्हणजे थोडक्यात दोघांमध्ये पण कार्बनच्या संख्येवरनं लक्षात. तर ही जे आपण नावं घ्यायला लागलो, ही नावं IUPAC नेम्स जी आहेत ही अलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड ह्यांची नावं डिराइव्ड फ्रॉम द नेम ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन बाय रिप्लेसिंग द एंडिंग E ऑफ अल्केन बाय OIC ॲसिड लक्षात. आणि अकॉर्डिंग टू IUPAC सिस्टीम द नेम ऑफ ॲन अलिफॅटिक अल्डिहाइड इज डिराइव्ड फ्रॉम द नेम ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन बाय रिप्लेसिंग एंडिंग E ऑफ अल्केन विथ AL. ही जी सध्या आपण IUPAC नॉमेनक्लेचर घ्यायला लागलो ही अलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि अलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिड्सची घ्यायला लागलो. एंडिंग E रिप्लेस बाय AL केला तर अल्कॅनल हे IUPAC नेम येईल अलिफॅटिक अल्डिहाइडसाठी आणि अलिफॅटिक कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी. एंडिंग E रिप्लेस बाय जर आपण OIC ॲसिड हा शब्द हा वर्ड सबस्टिट्यूट केला तर आपल्याला नाव मिळेल अल्कॅनॉइक ॲसिड लक्षात. अशा प्रकारे हे आपण थोडक्यात यांची
माहिती घेतली. याच्यानंतरचा जो पॉईंट आहे, लॉंगेस्ट चेन असेल किंवा सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी असेल, तर त्यावेळेस आपण त्यांची नावं काय घेणार आणि याची राहिलेली एक्झाम्पल जे आहे आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया.